आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सर्वसामान्यांच्या हृदयात घर करणारं नेतृत्व, अजित दादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली। सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन चालण्याची धमक आणि सर्वसामान्यांचे प्रश्न प्रत्यक्ष कृतीतून सोडवण्याची ताकद फक्त अजितदादा पवार यांच्यात होती, असं प्रतिपादन प्रभाग क्रमांक 1च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी केलं आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन धानोरी येथील श्री गगनगिरी मंगल कार्यालय इथं करण्यात आलं होतं। यावेळी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्वांनीच अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली। रेखाताई टिंगरे म्हणाल्या की सोशल मीडियातून नव्हे तर प्रत्यक्ष कामातून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा। महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांची कायम तळमळ होती आणि त्याच धर्तीवर त्यांनी कार्य केलं। पुणे शहरासाठी रिंग रोड, पुरंदर विमानतळ, 24/7 पाणी पुरवठा योजना, जायका प्रकल्प, नदी सुधारणा योजना यासारख्या महत्वाकांक्षी योजनांची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली। वडगाव शहरी मतदारसंघासाठी भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प आणत जागतिक बँकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा लाईन टाकून नागरिकांच्या पाण्याचा प्रश्नाला कायमस्वरूपी दिलासा दिला, असंही त्यांनी नमूद केलं। या श्रद्धांजली सभेला विनोद पवार, बंटी म्हस्के, मेजर अजित पाटील, अमित म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादांच्या कार्याची आणि नेतृत्वाची आठवण काढत वातावरण भावनिक झालं होतं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। शेतकरी असतील किंवा उद्योजक असतील, सर्वसामान्य माणूस आहे, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची धमक दादांमध्ये येते। आपण आज पाहतोय की अनेक नेते जे आहेत हे सोशल मीडियातनं येऊन पुढे आलेले आहेत, पण दादा हे आपले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून आज आपल्या सर्वांच्या हृदयातलं काळीज बनलं होतं। पहाटे 5 वाजल्यापासून दादांचा कार्यक्रमाचा असो किंवा लोकांचे प्रश्न सोडण्याचा सपाटा चालू होता। खरं तर ज्यावेळेस मी 28 तारखेला बारामतीला गेलो, त्यांचा हा अपघातानंतर बातमी कळल्यानंतर सकाळी 9:30 इथं लगेचच गेलो होतो। माझ्याबरोबर आपलेच भागातले काकडे म्हणून माझे मित्र होते, त्यांची सासरवाडी दादांच्या बंगले शेजारीच होती। त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले। दादा पहाटे 3 वाजता विकास कामं बारामती बघायला जायचे। मला सगळ्यांना आपल्याला एक प्रश्न पडतो की दादांमध्ये कोणताही नेता पाहतो की एवढ्या लवकर जनतेच्या सेवेस नसतो, पण दादांमध्ये जी जनतेविषयी जी भावना होती की माझ्या राज्याचं आणि देशाचा विकास हा झाला पाहिजे। मी दादा निवडणुकीच्या काळात मी पाहिलं 2 वाजता झोपले दादा की पहाटे 5ला परत तयार असायचे। आणि एक त्यांचं वैशिष्ट्य होतं, चेहऱ्यावर कधी असं त्यांना जागरण झाल्यानंतर माणूस कसं थोडंसं जाणून येतं किंवा असं चेहऱ्यावर निस्तेज चेहरा होतो, पण तसं त्यांचं कधीच जाणवलं नाही। आपल्या पुणे जिल्ह्याचं आणि आपल्या भागाचं जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याचं तुम्हाला सगळ्यांना कल्पना, आपण बघतो पुणे जिल्ह्याचं IT पार्क असेल, हे अशा खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत शहर म्हणून आणि विकासामध्ये अशा खंडात सगळ्यात नंबर 1चं शहर केलेलं आहे। हे करत असताना दादांनी पुण्याकडे लक्ष दिलं। पुण्याच्या 24 तास पाण्याचा 24/7ची जी योजना होती, जायका प्रकल्प असेल, नदी सुधारणा प्रकल्प असतील किंवा मेट्रो प्रकल्प असेल, अनेक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केले होते। आणि आज पुण्याचाही कायपणात या ठिकाणी झाला। पुण्याचा रिंग रोड असेल, पुरंदरमध्ये होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, ह्या सगळ्यांमध्ये दादांचा सिंहाचा वाटा होता।
आपल्या परिसराच्या बाबतीत पाण्याच्या प्रश्नासंदर्भात महामाईसारखी योजना त्या ठिकाणी धरणापासून आपल्याला ह्या भागासाठी पाणी मिळावं म्हणून दादांनी जे त्या ठिकाणी धरण बांधण्याचं हाती घेतलं जातं तिथपासून तर आपल्या ह्या संपूर्ण वडगाव शहरी मतदारसंघासाठी विशेष करून आपल्या ह्या परिसरासाठी दादांनी हा प्रकल्प हाती घेतला जातो आणि वडगाव शहरीमध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जे पाणी येते महामास्केटचं त्यामध्ये दादांचं योगदान पूर्ण आहे संपूर्ण. आणि ही योजना जागतिक बँकेचा जे आपला प्रकल्प होता यामध्ये आपण पाहिले की पाणी हा गंभीर विषय होत चालला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढली पण ह्या जागतिक पाणी पुरवठ्याच्या योजनेने ऑर्गुनी पारितोषिक पाणी पुरवठा योजना यामध्ये पाणी काय मुबलक पाणी मिळत नव्हतं. देशाला आपण सदृढ बनवूया ही मला वाटतं की आमची सर्वांची भावभरी श्रद्धांजली आहे. मी माजी सैनिकाच्या संघटनेच्या वतीनं आमच्या केशर पार्कच्या वतीनं दादांना पूर्ण भावभरी श्रद्धांजली अर्पित करतो. दादांच्या आत्म्याला ती शांती मिळो त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो एवढी मी भगवान प्रार्थना करतो आणि माझ्या वतीनं काम करतो. उस वाक्य में बताना चाहूँगा आप लोगों से मेरा छोटा लड़का वाराणसी को ले कॉलेज में पढ़ रहा था. एडमिशन वहीं पर हुआ था, नारायण कॉलेज था और करीब 6-7 महीना बीता था तो मैं उस लड़के का मर्चेंट में एडमिशन हो गया. वहाँ उसको जाना था, फीस यहाँ पर दे चुका था, सब कुछ हो चुका था. तो मैं विड्रॉ करना चाहता था क्योंकि उसकी सर्विस लग गई थी. तो इंजीनियरिंग कराने का मेन मकसद होता है जॉब करना और जॉब उसकी लग गई थी. इंजीनियरिंग कॉलेज का अप्रोच किया, वहाँ के प्रिंसिपल से सबसे मिला. सब बोलते नहीं आपको 4 साल का पेमेंट करना पड़ेगा क्योंकि फुल हो गई थी आपकी वजह से, तो आप विड्रॉ नहीं कर सकते. मैं बोला कि जिस मकसद से मैं यहाँ पर पढ़ा रहा हूँ बच्चे को वो मकसद आज मेरा पूरा हो चुका है और नहीं जाएगा तो 4 साल पढ़ाने का क्या फायदा होगा. 4 साल तो उसका जाया होगा और जब मिले या ना मिले तो बिल्कुल 3-4 दिन तो उन्होंने दौड़ा है लेकिन मेरा काम नहीं हुआ. समूह किसी ने बताया कि यहीं पर फार्म हाउस से रहा है तो वहाँ पर आप जाइए आपका काम हो जाए. म्हणजे टायमिंग अजितदादाचा दिवस 5 पासून सुरू व्हायचा तो संध्याकाळपर्यंत आणि असा एकच मी लीडर बघितलाय की जो वक्तशीर आणि वेळेवर पोहोचतो आणि माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत वेळेचं महत्त्व समजत नाही तोपर्यंत माणूस तो पुढे जाऊ शकत नाही. लेट होणं, लेट जाणं, स्वतःला तर वाईट वाटतंच की मी लेट चाललोय पण टायमाच्या 5 मिनिट पहिलं पोचलं तर वाटते का मी आलोय. आज आर्मीमध्ये पहा तुम्ही जर सिनियर पहिला आला असेल तर ज्युनियर येऊ शकत नाही, त्याला तिथूनच परत जावं लागतं का तो लेट आहे. म्हणून प्रत्येकाचं टाईम दिलं असतं की हे ह्या वेळेला येतील, कर्नल ह्या वेळेला येतील, ब्रिगेडियर ह्या वेळेला येईल, जनरल ह्या वेळेला येतील. त्याच्या पहिलं तो ब्रिगेडियरच्या पहिलं एखादा मेजर जनरल आला तर त्या ब्रिगेडियरला पार्टीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये सभेमध्ये जाता येत नाही. हे आहे वक्तशीरपणा आणि त्याच्यामुळे काय माणसाला एक चांगली सवय लागते की मी माझं काम वेळेवर करतोय. तुम्हाला पण माहीत असेल कधी तर वाटत असेल की आपण लेट उठलो तर आणखी आळस वाटतो आणि तेच लवकर उठलो तर तुम्ही फ्रेश वाटतो. आणि दादा एक असा लीडर होता की जे तोंडात येईल ते बोलत होते, त्यांना आपण फटकळ म्हणत होतो, काही म्हणायचे पण ते मनानं इतके स्वच्छ होते की मनात काय ठेवत नव्हते. राजकारण असं पाहिजे, जे आहे ते बोलू नका. उगाच पुढं काय बोलायचं, पाठीमाग काय बोलायचं, करायचं तिसरंच, चौथ्याला डोक्यात आणायचा, हे याला राजकारण म्हणत नाही, त्याला कुचकापणा म्हणतात. जो माणूस स्पष्ट वक्तशीर आहे पाहिजे, जसं आपण अटल बिहारी वाजपेयी म्हणतोय ते वक्तशीर म्हणजे माणसं आहेत की ती आज पण बोलतात ते करतात. आणि अशा माणसाला मी आज पहिल्यांदा पाहिलं की इतके मोठे मोठे लीडर गेले, बाळासाहेब ठाकरे गेले पण 2-3 दिवस टीव्हीवरती कुठल्याही चॅनलवर जा फक्त दादांचीच न्यूज, फक्त दादांची. पेपर पहा, फुल पेज सगळे अजितदादांवर भरलेले. का तर गेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते, माहीत होते की हा माणूस असा आहे आणि तो खरंच तसा होता. त्याच्याबद्दल काही शंका नाही. मला जास्त बोलायचं नाही
पण त्या माणसाचं फक्त मला हे आवडते वक्तशीरपणा आणि ताराराणीबाई साहेबांनी या महाराष्ट्राची धुरा हातात घेतली आणि गंगारावजीनंतर झाशीच्या राणींनी आपला झेंडा या सर्व भारतभर पसरवला. तर इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, तशा वहिनी साहेबसुद्धा दादांचा हा वारसा पुढे प्रकर्षाने, ध्येयवादी आणि मुत्सद्दीपणे या महाराष्ट्राची धुरा सांभाळतील. यात कोणतीही तमा आणि शंका बाळगण्याचं कारण नाही. ज्या पद्धतीत आपण दादांना प्रेम दिलं त्याच पद्धतीत वहिनींना याच्या पुढच्या काळात प्रेम देऊन त्यांचं सहकार्य वाढवू आणि त्यांच्यासोबत राहू, एवढीच या ठिकाणी या श्रद्धांजलीसाठी माझ्या म्हस्के परिवारातर्फे आणि आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातर्फे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.